आवाज कसा भूकंप इकडे बाहेर पडा रे इकडे चला का भूकंप बाहेर पडा रे विटा वाळू टाका चला कामाला लागा चला काय चाललंय हे काय करायला तुम्ही मामा मामा मी तुम्हाला गोठा बांधायचा ना मामा इटा माझ्याकडून आहेत वाळू माझ्याकडनं पत्रे मी आणलेत मामा कामगार माझेत का मामा 10 म्हशी बसतील एवढा गोठा बांधून घेऊ हा नाही रे पण माझ्याकडे 3च जनावर आहेत एक गाय एक वासरू आणि एक म्हैस अहो मामा आज ना उद्या वाढतीलच ना हा आणि गावात रेडे कमी आहेत का काय सत्य हा बरोबर नाही पण बाबांनो माझ्याकडे काय एवढा पैसा नाही मामा तुमच्याकडनं पैसे घ्यायला आम्हाला काय काय झालं शेणात पाय भरला खाली बघत जा ना काका म्हणले की आधुनिक गोठा बांधा आणि म्हशीसाठी हे बसून घ्या म्हणले पण ऐकलं का काय झालं काय झालं हे बघा की चिमितकार झाला कसला तुळशीतून कोंबड्यांचा आवाज येतोय ढेकऱ्यात असेल तुला ओ हे बघा अगं मंगे बिंडो इकडे बघ इकडे कोंबड्या सोडला आईला आता तुझा पण मामा अरे माझं घर काय गोडाऊन आहे काय एवढ्या कोंबड्या कशा आणल्यास इकडे पाहुणे आलेत कोंबड्या लागतीलच ना मटण करायला मटण बर का 200 आहेत अंडी देणाऱ्या मामी तेवढेच तुम्हाला जोडधंदा आता उगाच मामांकडनं आगल्या मुतल्या पैसे नको मागायला नाही का तुला कशाला पाहिजे चौकशा सुपर स्ट्रॉंग मामा आणखीन एक मायला तुमच्या आणा रे हे काय कपाटे आफ्रिक अनबिंगारो बियर सुपर स्ट्रॉंग आणि एकदम चाइल्ड फक्त तुमच्यासाठी लोडेड आणि संपलीच तर मागून घ्यायच्या फोन करून बिंदास हा घरपोच डिलिव्हरी आहे शेवटी आपली बी सर्व्हिस इंडस्ट्री आहे ना हा मामा पण प्रेम भेट गॉगल घालून काय रे कोण आहे मशात या तुमच्याच ना मामा क्या यायला तुझा पण मामा अरे कशासाठी माझ्याकडे रेडा नाही आमचे वडील म्हणले प्रत्येक म्हैस 20-30 लिटर दूध देते म्हणजे रोज 40 लिटर मग आणि ते दूध टाकायचं असेल ना तुम्हाला तर त्यासाठी BMW अरे पण कशासाठी देतोस मला हे सगळं तू आता तुम्ही किती दिवस त्या एमईटी वर काढणार ना बघ की काय करणार आता शान मध्ये ही तुमची BMW चालवायची हो माझी काय करतोस ते तुमच्या एमईटीची चावी द्या ना मला कशासाठी आमचे वडील म्हणले की आता तुमची एमईटी मी चालवायची माणसाने लायकीत राहावे असं म्हणले बरोबर बोलले वडील तुझे हे आता 80 लिटर दूध एवढे BMW म्हणजे एखादा चावाल पाहिजे ना रोपाले काय झालं नाही तुम्ही नको तुम्ही समजा ठेवून घ्या आणि हे कार्ड नक्की वाचा हा येतो शिकलायस तू अरे लई छोट दिलेस हे जायला पण मामा पाय मोडन ना हो भारतराव असं करू नका मला दूध टाकायला जायचं ए काय चाललंय अरे उतरा चला उचला मी काय केलेलं नाही तुमचा काय प्रॉब्लेम आहे झिरो तुम्ही झिरो मामाला नाही किटल्या उचला का हो भारतराव असं करू नका 200 लिटर दूध आहे वेळ लागतो गाडीत बसा की गाडी टू व्हीलर नाही 4 व्हीलर बर काका अरे हे माप राहिलं ना बरं झालं वेळेत दिलंस मापाचा विषयच वेगळा आहे मामा किती ठिकाणी टाकायचंय माप 47 घर आहेत. 37 चला.
असं करू नका हो. लई खोळंबा झाला, इतकी गरज राहिली टाकायची. पोरं गेले तर टाकायला तुमचं दूध. तुम्ही उगा टेन्शन घेता बरं. तो विषयच नाही ना. अण्णा खोळंबलेत ना. चला हा? अण्णा ए जाय तिकडे पाणी आण. नमस्कार. किसनराव खाली कुठं बसताय? या उभे राहा उभे राहा उभे राहा. हा, घ्या वाई सुपारी घ्या घ्या. हा काल तुम्ही आला होता परंतु आमचा मूड जरा हॉफ होता. भारतराव सांगत होते की तुम्हाला जमीन पाहिजे म्हणून. हा वळा असं उलट वळा. हा आणि सरळ चालत जावा. जावा जिथं दम लागल तिथं थांबा आणि जिथं थांबाल तिथपर्यंतची जमीन तुमची. काय गरीबाची चेष्टा करताय? मी कधीच कोणाची चेष्टा करत नाही. मेलेल्या बायकोची शपथ कधीच नाही. नाही मला तुमची जमीन नको. मग दादाच्या नावावरची जी जमीन आहे तेवढी फक्त परत लिहून द्या म्हणजे. भारतराव घ्या कागद घ्या. हा जमिनीचे कागद तर तयार आहेत. लगेच उरकून टाकू. पण काय पण तुमचं पण सिंपल आहे. आमच्या भारतरावांशी तुझ्या पुतळीचं लगीन लावून द्यायचं. करशील?